तर आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी 10 ते 15 दिवस टिकणारी मस्त अशी गावरान कच्च्या टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन क्लिक करा, त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल। तर इथे बघा, मी 250 ते 300 ग्राम हे गावरान कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत। तर हे माझे घरचेच झाडाचे टोमॅटो आहेत आणि हे मस्त असे छोट्या छोट्या साईजमध्ये आहेत, त्यामुळे यामध्ये खूप जास्त रस नसतो, त्यामुळे चटणीसुद्धा खूप जास्त दिवस टिकते। तर हे टोमॅटो मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले, त्यानंतर कोरडे करून घेतलेले आहेत। यामध्ये आपल्याला थोडासुद्धा पाण्याचा अंश ठेवायचा नाही, नाहीतर चटणी ही लवकर खराब होते, खूप जास्त दिवस टिकणार नाही। तर आता हे टोमॅटो आपण रफली चॉप करून घेऊया। टोमॅटो कट करत असताना याचा जो खालचा भाग असतो तो भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि मस्त असे 2 ते 3 भागामध्ये किंवा 4 भागामध्ये हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीनेच मोठे मोठे कट करून घ्यायचे आहेत, खूप जास्त बारीक करण्याची अजिबात गरज नाही। तर ह्याच पद्धतीने संपूर्ण टोमॅटो आपण इथे कट करून घेणार आहोत। तर इथे मी संपूर्ण टोमॅटो रफली चॉप करून घेतलेले आहेत आणि एकीकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालायचे, खूप जास्त तेल घालायचं नाही। अर्धा चमचा तेल अगदी थोडंसं गरम झालं का लगेचच यामध्ये आपल्याला कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। तर टोमॅटो वाफवत असताना किंवा भाजून घेत असताना इथे आपल्याला स्टीलची किंवा नॉनस्टिकची कढई वापरायची आहे, ॲल्युमिनियमची कढई वापरू नका, कारण टोमॅटो हे थोडेसे आंबट असतात आणि ॲल्युमिनियमची कढई जर इथे आपण वापरली त्या भांड्यासोबत टोमॅटोचं रिॲक्शन होऊ शकतं। त्यासाठी स्टीलची, नॉनस्टिकची किंवा लोखंडी कढई इथे तुम्ही वापरू शकता। टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावे, लवकर भाजून व्हावे म्हणून अगदी थोडंसं यामध्ये मी मीठ घातलेलं आहे। तर आता आपण 1-2 मिनिटे यावर झाकण लावूया आणि 2 मिनिटे वाफ काढून घेऊया, म्हणजे टोमॅटो अगदी छान असे सॉफ्ट होतील। आणि 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल टोमॅटो हलकेसे सॉफ्ट झालेले आहेत, याला थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे। तर आता हे पाणी सुकवण्यासाठी इथे आपण हाय फ्लेमवरती परत एकदा हे टोमॅटो 1-2 ते 3 मिनिटे भाजून घेऊया। याला हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। आणि इथे तुम्ही बघू शकाल 2 ते 3 मिनिटानंतर ह्या टोमॅटोमधलं संपूर्ण पाणी सुकलेलं आहे आणि याला छान असे हलकेसे डागसुद्धा पडलेले आहेत। तर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे, खूप जास्तसुद्धा भाजायचं नाही, नाहीतर हे टोमॅटो करपून जातील। तर आता इथे मी गॅस बंद करणार आहे। गॅस बंद करून हे संपूर्ण टोमॅटो आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया, तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया। तर इथे मी परत एकदा त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल घातलेलं आहे। तेल हे हलकंसं गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झालं का त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे। शेंगदाणेसुद्धा इथे आपल्याला खमंग वास येईपर्यंत किंवा साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आणि इथे आपले शेंगदाणे हे अर्धे कच्चे भाजून झालेले आहेत, पूर्णपणे भाजायचं नाही। अर्धे कच्चे शेंगदाणे भाजले का आता यामध्ये आपल्याला 10 ते 15 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। ह्या हिरव्या मिरच्या खूप जास्त तिखट आहेत, त्यामुळे मी 10-15 घातलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। शेंगदाणे हे अगोदरच आपण पूर्णपणे भाजून घेतले तर मिरची भाजताना शेंगदाणे करपून जातील, त्यासाठी इथे मी अर्धे कच्चे शेंगदाणे भाजून घेतले। त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या आणि एक 10 ते 15 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। लसूण पाकळ्यासुद्धा आपल्याला ह्या शेंगदाण्यासोबत हलकेसे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचासुद्धा कच्चेपणा निघून जातो आणि चटणी ही खूप खमंग अशी बनून तयार होते। आणि 1-2 मिनिटे तुम्ही बघू शकाल, 2 मिनिटे भाजल्यानंतर मिरच्यांवरती हलकेसे डाग आलेले आहेत आणि लसूण पाकळेसुद्धा हलकेसे भाजून झालेत। सगळ्यात शेवटी इथे आपल्याला 1 टेबलस्पून जिरे घालायचे आहेत आणि जिरेसुद्धा आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। जिरे हे सगळ्यात शेवटी घालायचे, म्हणजे हे करपणार नाहीत। तर आणि तुम्ही बघू शकाल शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण संपूर्ण साहित्य आपलं छान असं परतून झालेलं आहे। हे संपूर्ण साहित्य त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया, ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो घातले होते। आणि जेव्हा आपण मिक्सरला चटणी वाटणार आहोत तेव्हा ते संपूर्ण साहित्य थंड व्हायला हवं, गरम असताना चटणी वाटायची नाही, नाहीतर टोमॅटोला खूप जास्त पाणी सुटतं आणि चटणीची सेल्फ लाईफ कमी होते। तर संपूर्ण साहित्य इथे मी थंड करून घेतलं। त्यानंतरच यामध्ये एक मूठभर कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीरसुद्धा मी धुवून कोरडी करून घेतलेली आहे, त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नाही। त्यानंतर यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ही चटणी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे।
मिक्सरला चटणी वाटत असताना खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही, हलकीशी जाडसर ठेवायची आहे, म्हणजे चटणी खाताना सुद्धा खूप छान लागते. तर इथे तुम्ही बघू शकाल ही चटणी मी मिक्सरला छान अशी वाटून घेतलेली आहे. आणि आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे मी ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेतली. आता ही चटणी आणखीनच चटपटीत लागावी, खमंग लागावी म्हणून यावरती मी एक तडका घालणार आहे. साधा सिंपल तडका घालायचा आहे. कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम करायचं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचे. मोहरी छान तडतडल्यानंतरच यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि मस्त अशी चुरचुरीत फोडणी ह्या चटणीवरती घालायची आहे. मस्त अशी खमंग चटपटीत आंबट गोड तिखट चवीची ही चटणी इथे आपली बनवून तयार झालेली आहे. एकदा तुम्ही ही कच्च्या टोमॅटोची चटणी माझ्या ह्या पद्धतीने बनवून पहा, तुम्हाला देखील ही चटणी नक्कीच आवडणार आहे. तर खूप मस्त लागते. कधी कधी काय होतं ना, भाजी खायची अजिबात इच्छा होत नाही, त्यावेळी तुम्ही ही चटणी खाऊ शकता. पोळीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे फ्रीजच्या बाहेर 4 ते 5 दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवलात तर 15 दिवस ही चटणी छान टिकते. तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.